आता आपण पाहूया फॉर्म्युलेज ऑन डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड करायचे त्याचे काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. ते स्टँडर्ड फॉर्म्युले पाहूयात आपण. फर्स्ट फॉर्म्युला d by dx of f of x to the power n, f of x to the power n. पहा विद्यार्थी मित्रांनो, f of x एखादं फंक्शन असेल, f of x हे कोणतेही फंक्शन असेल, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल, एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल किंवा अल्जेब्रिक फंक्शन असेल, असं फंक्शन आणि त्या फंक्शनचा पॉवर आला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी काय करायचं, अगोदर त्याचं डोक्यावरचं वजन कमी करायचं. डोक्यावरचं वजन कमी म्हणजे काय करायचं, डोक्यावरचं वजन कमी कधी होईल, दणकण डोक्यावरचं खाली आदळल्यास. आता हे दणकण काय करायचं, खाली आदळायचं. हे n इंटू f ऑफ x टू दी पॉवर खाली आदळलं की वरी काय करायचं, एक न कमी करायचं, n-1. बघा, एखादं फंक्शन असेल आणि त्याच्या डोक्यावर पॉवर असेल, त्याच्या डोक्यावर कोणताही पॉवर असेल तर त्याचे डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा, हे n जसे असतं खाली वरी काय करायचं, एक न कमी करायचा, एक न कमी. आता पुढे काय करायचं, त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये ह्या पिंजऱ्यामध्ये जे कोणतं फंक्शन आलेले, मल्टिप्लिकेशन मध्ये ह्या पिंजऱ्यामध्ये जे कोणतं फंक्शन आले ना, त्या पिंजऱ्यामधले याचा डेरिव्हेटिव्ह काय करायचं, त्याच्या मल्टिप्लाइड मध्ये घ्यायचा, त्याच्या मल्टिप्लाइड मध्ये घ्यायचा. d by dx of f of x, d by dx of f of x. अशा पद्धतीने काय करायचं, कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सिंपल फंक्शन होतं, ज्यावेळेस सिंपल फंक्शन होतं कोणतं, x टू दी पॉवर n असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला काय करतो आपण, x च्या डोक्यावरचा n जशास तसा खाली आणि वरी काय करायचो आपण, एक न कमी, वरी एक न कमी. हा आपण या पद्धतीनं डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो. आता इथं सुद्धा काय करायचं, फंक्शन असेल आणि फंक्शनच्या डोक्यावर पॉवर असेल तर तो पॉवर जशास तसा घ्यायचा, वरी पॉवर एक न कमी आणि त्या पिंजऱ्यामध्ये जे कोणतं फंक्शन आलेलं आहे त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचं, मल्टिप्लिकेशन मध्ये. चला तर एक आपण एक्झाम्पल बघूया, इकडे लक्ष द्या सर्वांनी. d by dx of x square plus 9 to the power 3, x square plus 9 to the power 3 म्हणजे काय झालं, हे फंक्शन आहे f of x म्हणजे x square plus 9 आणि त्याच्या डोक्यावर पॉवर आलेला आहे. आता डेरिव्हेटिव्ह काय कसा घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह जशास तसा पॉवर आणि तो पॉवर काय करायचा, एक न कमी, एक न कमी म्हणजे 3-1 किती येतं, 3-1 एक न कमी, 3-1 2 इंटू ला कोणाचा डेरिव्हेटिव्ह बेटा, इंटू ला त्या फंक्शनचा कोणता आहे, x स्क्वेअर प्लस 9, x स्क्वेअर प्लस 9. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, x स्क्वेअर प्लस 9 हे फंक्शन आहे म्हणजे दोन फंक्शनची ऍडिशन आहे. दोन फंक्शनची ऍडिशन असताना आपल्याला डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करतो, दोन फंक्शनचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढतो आणि त्यांचे ऍडिशन करतो. तर चला आपण करूयात आपण 3 इंटू x स्क्वेअर प्लस 9 होल स्क्वेअर इंटू, आता इथे काय करत असतो, सेपरेट डेरिव्हेटिव्ह, d by dx of x square plus d by dx of 9, d by dx of 9 म्हणजे 3 इंटू x स्क्वेअर प्लस 9 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर म्हणजे पॉवर फंक्शन आहे, x टू दी पॉवर n असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करतो, n इंटू x टू दी पॉवर n-1 म्हणजे हा 2 काय करावं लागेल आपल्याला, जशास तसा खाली वरी एक न कमी. आता x स्क्वेअर आहे म्हणजे 2 मधून 1 गेला किती राहतं, 1 म्हणजेच काय, x टू दी पॉवर 1 प्लस आता इथे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. म्हणजे जब भी कभी कांस्टेंट अकेला आएगा तब उसका डेरिवेटिव 0 रहेगा, दैट इज 0. म्हणजेच आपल्याला आन्सर काय भेटलं बेटा याचं, तर 3 दैट इज 6x इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 9 टू दी पॉवर 2 हा झाला आपल्या दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, हा झाला आपला दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. येतं लक्षात, हा त्याचा फॉर्म्युला, हे त्याचं एक्झाम्पल. हा फॉर्म्युला एक्झाम्पल लक्ष देते सर्वांच्या, आलं लक्षात. काय करायचं, कंपोजिट फंक्शन असेल, फंक्शनच्या डोक्यावर पॉवर दिला असेल तर तो पॉवर दणकेने खाली आदळायचा, वरी एक न कमी करायचा. केला कमी केला की मग काय करायचं, ह्या पिंजऱ्यामध्ये जे पोपट आलेला त्या पोपटाचा डेरिव्हेटिव्ह कुठे घ्यायचा,
त्या पिंजऱ्यामधल्याचा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लाइड मध्ये घ्यायचा. येतं लक्षात? अशा पद्धतीने काय करायचं, कंपोजिट फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. म्हणून आपण हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला इज d by dx of log of f of x पहा विद्यार्थी मित्रांनो, लॉग आणि लॉग ऑफ मध्ये दुसरं कोणतं फंक्शन असेल, f of x बी एनी फंक्शन दॅट इज ट्रिग्नोमेट्रिक असेल, लॉगरिथमिक असेल किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल, अल्जेब्रिक असेल, म्हणजे लॉग मध्ये कोणतेही एखादं फंक्शन आलं असेल. आता त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस सिंपल फंक्शन होतं म्हणजे लॉग एक्स होतं, नुसतं लॉग एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा फाइंड करायचो, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, नुसतं लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. नुसतं लॉग एक्स असेल तर त्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता 1/x. आता इथे काय आलेलं आहे लॉग, आणि त्या लॉग मध्ये दुसरं कोणतं तरी फंक्शन असेल, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा, तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, अगोदर लॉगचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स म्हणजेच आपल्या इथं काय आलेलं आहे, एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स आहे, तर हा काय होईल, हा होईल 1/f of x. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा होता, हा 1/x. सिमिलरली इथे सुद्धा काय करावं लागेल, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स आला असेल तर याला 1/f of x, आणि ह्या लॉगच्या पिंजऱ्यामध्ये म्हणजे ब्रॅकेट मध्ये जे कोणतं फंक्शन आले त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय करायचा, मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचा. त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये d by dx of f of x means derivative of f of x with respect to x. बघा, log of f of x असेल तर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, जसं आपण log x चा डेरिव्हेटिव्ह काढतो, log x चा डेरिव्हेटिव्ह काय, हा 1/x. म्हणजे लॉगच्या पिंजऱ्यामध्ये जे कोणतं फंक्शन आले त्याला काय करतो, 1 चा डिनॉमिनेटर मध्ये घेतो. इथे सुद्धा सिमिलरली लॉगच्या पिंजऱ्यामध्ये जे कोणतं फंक्शन आले त्याला काय करायचं, 1 च्या डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं, म्हणजे 1/f of x इनटू, आता हे फंक्शन जे कोणतं फंक्शन आलेलं आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचा, मल्टिप्लिकेशन मध्ये. येतं लक्षात? चला, नेक्स्ट फॉर्म्युला d by dx of e to the power f of x, d by dx of e to the power f of x. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या डोक्यावर काय आहे, f of x आहे, हीच्या डोक्यावर f of x. जेव्हा सिंपल फंक्शन होतं कोणतं, d by dx of e to the power x असेल तर आपण याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतो, सिंपल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह e to the power x असेल तर e to the power x च घेतो. सिमिलरली इथे सुद्धा काय करायचं, e to the power f of x. f of x मीन्स एनी फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक असेल, अल्जेब्रिक असेल, एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल किंवा लॉगरिथम फंक्शन असेल, कोणतेही फंक्शन असेल तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह यासाठी काय करावं लागेल, e to the power f of x ला e to the power f of x च घ्यावं लागेल, f of x इंटू मध्ये काय करावं लागतं, इंटू मध्ये काय करावं लागतं, हा जो ईच्या डोक्यावर कोणी फंक्शन आलेला आहे, ईच्या डोक्यावर जे कोणतं फंक्शन आलेलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यावा लागतो, d by dx of f of x, d by dx of f of x. पहा, e to the power f of x ला जशास तसा e to the power f of x, ईच्या डोक्यावर जे कोणतं फंक्शन आलेलं आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लाइड मध्ये घ्यायचा असतो, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लाइड मध्ये. येतं लक्षात? चला, नेक्स्ट फॉर्म्युला d by dx of a to the power f of x, a to the power f of x, a to the power f of x. f of x means any function, trigonometric, algebraic, exponential function. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, a to the power f of x याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा, जेव्हा a to the power x म्हणजे सिंपल फंक्शन होतं d by dx of a to the power x, d by dx of a to the power x. तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा आपण, a to the power x into log a to the power x into log a. तर सिमिलरली इथे सुद्धा काय करायचं आहे, a to the power f of x ला a to the power f of x जशास तसा, a to the power f of x ला a to the power f of x जशास तसा, इंटू काय, इंटू log a, log of a into log a. आता इथे झालं तर याचा पुढे काय करायचं, याच्या डोक्यावर जे कोणतं फंक्शन आलेलं आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये d by dx of f of x, d
डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. येतं लक्षात? ए टू दी पॉवर एफ ऑफ एक्स ला ए टू दी पॉवर एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए आणि याच्या डोक्यावर जे कोणतं फंक्शन आलेलं आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचा. हे झाले 4 फॉर्म्युले. येतं लक्षात सगळ्यांना? चला तर पुढे बघूया ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. नेक्स्ट फॉर्म्युला इज डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स साइन ऑफ एफ ऑफ एक्स. पहा विद्यार्थी मित्रांनो, साइन आणि साइन मध्ये दुसरं कोणतं फंक्शन आलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा. तर ज्यावेळेस सिंपल फंक्शन होतं कोणतं बघा, साइन एक्स असेल, नुसतं साइन एक्स होता डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. तर साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होता विद्यार्थी मित्रांनो? साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होता? साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स होता, कॉस एक्स. आता इथे काय आलेलं आहे? एक्स च्या ठिकाणी एखादं दुसरं फंक्शन आलेलं आहे, एक्स च्या ठिकाणी फंक्शन आलेलं आहे. आता काय करायचं? ह्या साइनचा डेरिव्हेटिव्ह अगोदर फाइंड करायचा. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस एफ ऑफ एक्स, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. साइनचा डेरिव्हेटिव्ह घेतला कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. आता साइनच्या पिंजऱ्यामध्ये जे कोणतं फंक्शन आलेलं आहे, पिंजऱ्यामध्ये म्हणजे त्याच्या ब्रॅकेट मध्ये जे कोणतं फंक्शन आलेलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय करायचा असतो? त्याच्या मल्टिप्लाइड मध्ये इथे डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. हे अशा पद्धतीने काय करायचं असतं? डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असतो. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एफ ऑफ एक्स असेल, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स असेल, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे कॉस सोबत दुसरं एखादं फंक्शन येईल, कॉस सोबत दुसरं एखादं फंक्शन येईल, त्यावेळेस त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा? जेव्हा सिंपल फंक्शन होते, कोणते सिंपल म्हणजे एकच फंक्शन डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स, डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स. हा कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होता? मायनस साइन एक्स, मायनस साइन एक्स होता. सिमिलरली इथं सुद्धा काय करावं लागलं आपल्याला? अगोदर या कॉस चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल. कंपोजिट फंक्शन आहे कॉस आणि या कॉसच्या ब्रॅकेट मध्ये काय होतंय? दुसरं एखादं फंक्शन येतंय, कोणतंही फंक्शन असेल मग ते, याला कंपोजिट फंक्शन झालं. मग आता इथे हा कॉस चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कॉस चा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स, मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स. आता या पिंजऱ्यामध्ये जे कोणतं फंक्शन आलेले ह्या पिंजऱ्यामध्ये, त्या पिंजऱ्यामधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लाइड मध्ये डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. येतं लक्षात? चला तर नेक्स्ट एक्झाम्पल, डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स ऑफ tan ऑफ एफ ऑफ एक्स, tan ऑफ एफ ऑफ एक्स. पहा विद्यार्थी मित्रांनो, tan आणि tan मध्ये काय होतंय? दुसरं एखादं फंक्शन येतंय, म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे. एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन सबस्टिट्यूट केलेलं असेल तर त्याला आपण कंपोजिट फंक्शन म्हणतो. आता कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड करायचे? ह्या पिंजऱ्याच्या बाहेर जे कोणी अगोदर त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. तर tan x जेव्हा सिंपल फंक्शन होतं कोणतं? डी बाय डी एक्स ऑफ tan x, डी बाय डी एक्स ऑफ tan x. मग ह्या tan x चा डेरिव्हेटिव्ह काय होता विद्यार्थी मित्रांनो? sec स्क्वेअर x, sec स्क्वेअर x होता. सिमिलरली इथं सुद्धा काय करावं लागेल तुम्हाला? x म्हणजे आपलं एफ ऑफ एक्स आहे, मग tan x चा डेरिव्हेटिव्ह काय करावं लागेल? tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर एफ ऑफ एक्स, sec स्क्वेअर एफ ऑफ एक्स. आता इथे जो कोणता फंक्शन आलेला आहे इथे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कुठे लिहायचा? त्याच्या मल्टिप्लाइड मध्ये. त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लाइड मध्ये म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. बघा जेव्हा सिंपल फंक्शन होतं tan x त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होता? sec स्क्वेअर एक्स. इथे कोण होतं? x होतं, पण इथे आपला x म्हणजे कोण आहे? एफ ऑफ एक्स आहे. मग tan ऑफ एफ ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? sec स्क्वेअर एफ ऑफ एक्स. आता इथे जो ब्रॅकेट मध्ये आलेला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लाइड मध्ये म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. येतं लक्षात? सिमिलरली नेक्स्ट फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ सेक ऑफ एफ ऑफ एक्स, सेक ऑफ एफ ऑफ एक्स. हा आहे सेक आणि सेक ऑफ एफ ऑफ एक्स. जेव्हा सिंपल फंक्शन होतं सेक एक्स चं, सिंपल फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय असतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स बोला बोला पटकन. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय असतो? सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स असतो. म्हणजे इथे कोणतं होतं? एक्स होता. मग इथे काय आलेलं आहे? आपलं एक्स म्हणजे कोण आहे? एफ ऑफ एक्स आहे. मग काय करावं लागेल आपल्याला? अगोदर सेकचा डेरिव्हेटिव्ह. मग सेकचा डेरिव्हेटिव्ह कोणता असतो? सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन ऑफ एफ ऑफ एक्स
एफ ऑफ एक्स इंटू काय बेटा या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह याच्या मल्टिप्लाइड मध्ये एफ ऑफ एक्स चा. प्रत्येक ठिकाणी काय करायचं कॉम्पोजिट फंक्शन मध्ये जे कोणतं फंक्शन आलेलं आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कुठे लिहायचा त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचा. येतं लक्षात. चला नेक्स्ट फॉर्म्युला बघूया आता. डी बाय डी एक्स ऑफ कॉट ऑफ एफ ऑफ एक्स पहा विद्यार्थी मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ एफ ऑफ एक्स. तर कॉट मध्ये काय झालेले एखादं दुसरं कोणतेही फंक्शन येईल ते कॉट ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे अल्जेब्रिक असेल एक्सपोनेन्शियल असेल किंवा लॉगरिथम फंक्शन असेल. तेव्हा सॉल्व्ह करायचं याचा डेरिव्हेटिव्ह. हा जेव्हा सिंपल फंक्शन होतं कॉट एक्सचं डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होता विद्यार्थी मित्रांनो कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता मायनस कोसेक स्क्वेअर एक्स होता. आता इथे आपलं एक्स म्हणजे कोण आलेला आहे एफ ऑफ एक्स. मग आपल्याला काय करावं लागेल याचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स. आता ह्या ब्रॅकेट मध्ये म्हणजे पिंजऱ्यामध्ये जे कोणता फंक्शन आला आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये. विसरायचं नाही कंपोजिट फंक्शन मध्ये पिंजऱ्यामध्ये जे फंक्शन आलेलं आहे त्या पिंजऱ्यामधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कुठे लिहायचा मल्टिप्लिकेशन मध्ये. बरोबर. फॉर्म्युला इज डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कोसेक एफ ऑफ एक्स इज इक्वल टू. पहा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा सिंपल फंक्शन होतं कोणाचं कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स असतं मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स आता इथे आपलं एक्स म्हणजे कोण आहे इथे एफ ऑफ एक्स आहे. एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय करावं लागेल आपल्याला अगोदर कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस कोसेक इंटू कॉट एक्स असतो. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट एफ ऑफ एक्स. त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये कोणाचं डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्सचा. त्या कोसेकच्या पिंजऱ्यामध्ये जे कोणतं फंक्शन आलेलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय करावं लागेल आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यावा लागेल. येते लक्षात सर्वांच्या. हे सर्व फॉर्म्युले सर्वांना पाठ असले पाहिजे तरच आपल्याला कंपोजिट